त्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आत्ताच 1500 रुपयांचा मेसेज आलेला आहे। अकाउंट पटापट चेक करा, मोबाईल पटापट चेक करा। लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती 1500 रुपयांचा जूनचा हप्ता जमा झालेला आहे। आता आज दुसरा टप्पा असणार आहे, त्यामुळे पटापट लाडक्या बहिणींनो आधी मोबाईल चेक करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे, बघू शकताय तुम्ही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण काल रात्री उशिरापासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, ह्या सगळ्यांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पटापटा कमेंट्स करा। कोणाकोणाला पैसे आलेत कमेंट करा पटापटा, कोणाकोणाला पैसे आले, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचं गाव कोणतं आहे आणि तुमचा तालुका कोणता आहे, तुम्हाला मागचे हप्ते मिळालेत का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पटापटा द्या। KYC झाली आहे का बघा। तुमच्या मोबाईलवरती आता तुम्हाला मेसेज पाहायला मिळायला लागलेला असेल, भरपूर लाडक्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल, बरोबर का? आला असेल तर पटकन लाईक करायचंय, कमेंट करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय, कारण सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण देत असतो। सगळ्यात युट्यूबवरती लवकर बातमी आपण देतो आणि अचूक माहिती देणारा एकमेव चॅनल आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो पटापटा चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, ज्यांना तुम्हाला वाटतं की त्यांना सांगायला पाहिजे की हप्ता सुरू झालेला आहे, मोबाईलवरती चेक करा। आणि मी पुढे सांगणार आहे की जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्हाला काय करावं लागणार बाबा, नेमकं काय करावं लागणार जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज येईल आणि तुमचं सुद्धा चेहऱ्यावरती हसू येईल। हे खूप महत्त्वाचं आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणी नाराज आहेत। मागच्या 5-4 महिन्यापासून भरपूर लाडक्या बहिणींना हप्तेच नाही आले, जवळपास त्यांची संख्या 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना हप्ते नाही आले। पण आता आदिती तटकरे मॅडमने स्वतः सांगितलेलं आहे पैसे यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळं पटापट आधी चेक करा। कोणत्या जिल्ह्यात आधी सुरुवात झाली हे मी तुम्हाला सांगतोय, नंतर कोणत्या बँकेत पैसे येणार हे मी तुम्हाला सांगतो, आणि नंतर आपण बघूया ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांनी नेमकं काय करायचं आहे, कोणता फॉर्म भरायचा आहे, काय कामं करायची जेणेकरून तुमचे हप्ते सुद्धा पुढे सुरू होतील आणि मागचे हप्ते आता येणार का नाही हे सुद्धा सांगतो। आता भरपूर जणांनी असं टाकलं की डबल हप्ता किंवा आता 1500 रुपयाच्या ऐवजी 3000 रुपये जमा होणार, असं काही होणार नाहीये। फक्त 1500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत, 3000 वगैरे काही जमा होणार नाहीत, हे लक्षात घ्या। आता बघा कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मोठे जिल्हे आहेत। आता जर आपण बघितलं जसं की पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, सोलापूर असे महत्त्वाचे जे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे। काल 10 ते 11 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। काल छोटीशी सुरुवात झालेली आहे, पण आज सगळ्यात मोठा टप्पा असणार आहे। आज जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे आणि हे वाटप सरसकट असणार आहे का हे आपण सुद्धा पुढे पाहणार आहोत, कारण सरसकट असेल तर ते कसं असेल, जर सरसकट नसेल तर ते कोणाला येणार। आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या बँकेत पैसे जमा व्हायला सुरू झालेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टाचं खातं आणि गव्हर्नमेंट बँक, त्यानंतर जे काही प्रायव्हेट बँक आहे जसं की ऍक्सिस, ICICI, HDFC आणि कोटक अशाच बँकेमध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणाल की दादा मग आता आम्हाला सांगा की आमचा हप्ता आला का नाही, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या। आज जरी तुमच्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात झाली असेल आणि जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आलेला असेल, लक्षात घ्या मी काय बोलतोय, तुम्हाला जर मे महिन्याचा हप्ता आलेला असेल ऑलरेडी, तर तुम्हाला जूनचा हप्ता सुद्धा 100% येईल। आज नाही आला उद्या येईल, पण हप्ता येईल। पण जर त्याच्यामध्ये सुद्धा जर अर्ज पडताळणी तुमची झाली असेल तर मात्र तुमचं नाव बाद केलं गेल्याचं सुद्धा ठरू शकतं, कारण भरपूर लाडकी बहिणी असे होतात ज्यांना मे महिन्याचा हप्ता आलाय पण त्यांना जून महिन्याचा हप्ता येऊ शकणार नाही, कारण आहे अर्ज पडताळणी, त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे किंवा त्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे किंवा कोणी इन्कम टॅक्स भरलेला आहे, त्या सगळ्याच्या यादी सरकारकडे आलेल्या आहे, त्यामुळं तिथून तुमचं नाव वगळण्यात येऊ शकतं। असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला मागचा हप्ता मिळाला म्हणजे ह्या महिन्यात हप्ता मिळाला, कारण कालच न्यूज आली की 92 लाख लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आलेलं आहे। आता 92 लाख लाडक्या बहिणीमध्ये तुमचं नाव सुद्धा असू शकतं, त्यामुळं असं काही भ्रमात राहू नका की मला मागचे हप्ते आले म्हणजे ह्या महिन्यात येतील। तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव यादीत आहे की नाही, जर यादीत नाव असेल तरच तुम्हाला हप्ते येणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या। आता भरपूर लाडक्या बहिणी म्हणतील नाही यादीत नाव कसं चेक करायचं ते सांगा। यादीत नाव चेक करायसाठी तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊ शकता किंवा महिला व बालविकास विभागामध्ये सुद्धा जाऊ शकता, ह्या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। आता भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे दादा आम्हाला मे महिन्याचा हप्ता आला नाही, मग आम्हाला हप्ता येईल का?
मग तुम्हाला हप्ता येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण तुम्हाला जर मेचाच हप्ता आला नाही तर जूनचा हप्ता येणार नाही, कारण तुमचं नाव हे ऑलरेडी यादीतून बाहेर काढलं गेलेलं आहे. आता मग ह्याच्यावरती प्रश्न उरतो की आमचं नाव जे आहे ते पुन्हा यादीत कसं टाकायचं, त्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, कुठल्या गोष्टींची दक्षता घ्यावी लागणार आहे, कुठले कागदपत्र जमा करावे लागणार आहेत, कोणता फॉर्म जमा करावा लागेल किंवा कुठल्या कार्यालयात जावं लागेल, काय काय प्रोसेस आहे, ऑनलाईन करू शकतो का ऑफलाईन करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आता आपण एकत्रित पाहणार आहोत. त्याआधी कमेंट करा आणि प्रत्येकाने कमेंट करा कोणाकोणाला मे महिन्याचा हप्ता आला होता, आता कोणाकोणाला जून हप्ता येत आहे आणि कोणाचे हप्ते बंद झाले आहेत, कोणाची ई-KYC राहिलेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींची ई-KYC राहिल्या कारणामुळं हे प्रॉब्लेम होत आहेत. मी स्वतः पाहिलंय. डिसेंबर ज्यावेळेस आपल्याला लास्ट डेट दिली होती त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीची KYC राहिली त्या लाडक्या बहिणीचे हप्ते सुद्धा तेव्हापासूनच बंद झालेले आहेत. ते सगळ्यांनी मान्य करा, कारण ज्यावेळेस बघा 31 मार्च पर्यंत जी मुदत दिली होती ती दुरुस्तीसाठी दिली होती. म्हणजे ज्यांची ई-KYC ऑलरेडी झाली होती त्यानंतर ज्याच्यामध्ये चुका झाल्या होत्या त्यांच्यासाठी होती, पण जी खरी मुदत होती ती 31 डिसेंबर पर्यंतच होती. तिथं ज्या लाडक्या बहिणी KYC केली आणि ज्यांची चुकली होती त्यांनाच पुढे ती दुरुस्तीसाठी 31 मार्च ही तारीख होती. पण आता दुरुस्ती करता येत नव्हती, कारण तुम्ही ई-KYCच केल्यानंतर तुम्ही दुरुस्ती काय करणार. त्यामुळे माझी सरकारकडे एक नम्र विनंती आहे, तुम्ही लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा फ्रेश ई-KYC करण्यासाठी एकदम नवीन दुरुस्ती काय नाही, एकदम नवीन ई-KYC करण्यासाठी संधी द्या. कारण भरपूर लाडक्या बहिणींचे हप्ते त्या ई-KYC मुळेच रखडले आहेत आणि ई-KYC मुळे रखडल्यामुळे त्यांचे जे हप्ते आहेत, जे पात्र आहेत लाडक्या बहिणी, त्या पात्र असून देखील ते अपात्र ठरत आहेत. त्यामुळं तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर सरकारकडे एक माझी नम्र विनंती आहे, पटापटा लाडक्या बहिणींना जो काही तुम्ही ई-KYC बद्दल बोलले होते की आम्ही वाढवून देऊ, तर तो तुम्ही जी मुदत आहे ती वाढवा. नवीन फॉर्म ऑप्शन ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल करून द्या. कारण काय होतंय, भरपूर लाडक्या बहिणी राहिल्या, तो खेड्यापाड्यातील असतील, गावामधल्या लाडक्या बहिणी असतील, शहरामधल्या सुद्धा काही लाडक्या बहिणी ज्यांना माहीत नाही ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल दादा कुठला फॉर्म भरायचा आहे, जर अपात्र यादीत असेल आणि तुम्ही खरंच पात्र असाल आणि तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक फॉर्म भेटतो ज्याचं नाव आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत. लक्षात घ्या, एक फॉर्मचं नाव आहे, त्याचा विषय असतो, प्रत्येक फॉर्मचा एक विषय असतो बरोबर. तो विषय आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत. त्याच्यामध्ये काय असतं, अर्ज पडताळणीची विनंती असते, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचं सगळं लिहायचं असतं. तुम्ही त्याच्यामध्ये मजकूर लिहिलेला असतो, तो तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो किंवा महिला व बालविकास विभागामध्ये मिळून जातो. तुम्हाला मी आता 2 गोष्टी सांगितल्यात, फॉर्म कुठं मिळतो आणि सबमिट पण तुम्हाला जमा पण तिथंच करायचं आहे. फॉर्म भरायचं आहे, तुमचे कागदपत्र, तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर वगैरे सगळे सही करून तुम्हाला तो फॉर्म तिथंच जमा करायचा आणि 4 ते 8 दिवसानंतर तुमचे अर्ज पडताळणी होऊन तो फॉर्म वगैरे सगळं करून तुम्हाला पुन्हा सांगितलं जाईल की तुमचं नाव हे पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींना गोंधळ होतो. लक्षात घ्या, तुम्हाला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे, 2-4 चक्रा मारावे लागणार आहेत, तरच तुमचं काम होईल, अन्यथा घरी बसून कामं होणार नाहीत. मी जे प्रक्रिया सांगितली ती करणं खूप गरजेचं आहे. ते केल्यानंतर 100% तुम्हाला तुमचे हप्ते पुन्हा चालू होतील, हे लक्षात घ्या. आता हा चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लाडक्या बहिणी शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.